महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। लहान मुलांना झोका खेळण्यास मनाई केल्याच्या वादातून सोसायटीमध्ये तुंबळ हाणामारी। झोका खेळण्यावरून झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहोचला आहे। कल्याण पश्चिमेकडील गांधारी गाव लोढा गार्डन इथे हा प्रकार घडला असून हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेले आहे। या गार्डनमध्ये काही मुले खेळत होती। याच सोसायटीच्या जुई इमारतीत बिस्ट परिवार राहत। या कुटुंबातील आरती बिस्ट यांनी गार्डनमधील झोक्याचा जोरजोरात आवाज येत असून त्यामुळे त्रास होतो असं सांगत मुलांना तुम्ही इथे खेळू नका असं त्या म्हणाल्या। त्यावेळेस ते खेळत असलेल्या मुलांपैकी काही मुले तेथून निघून गेली। मात्र सोसायटीमधील जाई बिल्डिंगमध्ये राहणारे लक्ष्मण तेजा नाईक यांचा लहान मुलगा शिवा हा तेथेच खेळत राहिला होता। शिवाला सुद्धा त्यांनी घरी जाण्यास सांगितले। शिवाने ही बाब घरी जाऊन सांगितली। त्यानंतर आई आशा नाईक या गार्डनच्या परिसरात आल्या आणि जोरजोरात आरती यांना शिवीगाळ करू लागल्या। इतकंच नाही तर आशा यांनी त्यांचे पती लक्ष्मण यांना सुद्धा फोन करून बोलावून घेतलं। त्यानंतर तक्रारदार यांचा मुलगा आशिष बिस्ट हा सुद्धा बिल्डिंग खाली आला। यावेळी नाईक पती पत्नीने त्याला मारायला सुरुवात केली। नाईक पती पत्नी बिल्डिंग खाली असलेल्या इमारतीच्या विटा या मदानसिंग बिस्टांच्या अंगावर फेकून त्यांना दुखापत केली। आशा इनी यावेळी आरती यांना मारहाण केली। त्यानंतर बिस्ट परिवाराने खडकपाडा पोलीस ठाणे गाठत याबद्दल नाईक पती पत्नी बद्दल तक्रार दाखल केली आहे। दिनांक 22 मार्च रोजी दुपारी 2:30च्या सुमारास लोढा गार्डन इमारत आहे जुई बिल्डिंगमध्ये गांधारी गाव येथे दोन फॅमिलीजमध्ये लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद झाला व त्यामध्ये एक फॅमिलीने दुसऱ्या फॅमिलीतील व्यक्तींना सिमेंटच्या ब्लॉकनं मारहाण केलेली आहे। तक्रार प्राप्त होताच खडकपाडा पोलीस स्टेशनकडून तात्काळ कारवाई करण्यात आली। 324, 323 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नोटीस देण्यात येऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।